आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 1 फेब्रुवारी 2026. विषय: प्रेम. सोनेरी मजकूर. योहान: आम्हाला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे, जो देवावर प्रीती करतो त्याने त्याच्या भावावर प्रीती केलीच पाहिजे. उत्तरदायी वाचन. योहान: प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करूया, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीती आहे. अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीती दर्शविली. त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हांवर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्ती म्हणून पाठविले. यामध्ये खरी प्रीती आहे. प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याची आम्हांवरील प्रीती पूर्णत्वास आणलेली आहे. प्रीतीमध्ये कोणतीही भीती नसते, उलट पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. धडा उपदेश. बायबल पासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही. मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल. माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे, परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील. नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन. मी बळी देताना आनंदाने ओरडेन. मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणी गाईन, वाद्ये वाजवीन. परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव. मला योग्य गोष्टी करायला शिकव. परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा. उत्पत्ती. त्यानंतर आपला आशीर्वाद हिरावून घेतल्याबद्दल एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव विचार करून स्वतःशीच म्हणाला, लवकरच माझा बाप मरून जाईल आणि बापाच्या वियोगामुळे मला दुःख होईल. परंतु त्यानंतर मात्र मी याकोबाला ठार मारीन. याकोबाला ठार मारण्याचा बेताचा रिबकेला सोगावा लागला. तेव्हा तिने त्याला बोलावून घेतले. मग ती त्याला म्हणाली, तेव्हा बाळा, मी सांगते ते कर. हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे. उत्पत्ती. परमेश्वर याकोबाला म्हणाला, तुझे पूर्वज ज्या देशात राहिले त्या तुझ्या देशास तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन. उत्पत्ती. याकोबानेही ते ठिकाण सोडले. तो प्रवास करीत असताना त्याला देवदूत भेटले. याकोबाचा भाऊ एसाव सेईर नावाच्या देशात राहत होता. हा देश म्हणजे अदोमाचा डोंगराळ प्रांत होता. याकोबाने एसावाकडे निरोपे पाठवले. निरोपे याकोबाकडे मागे आले आणि म्हणाले, आम्ही आपला भाऊ एसाव याचकडे गेलो व त्यांस भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर 400 माणसे आहेत.
त्या निरोपामुळे याकोब घाबरला. आपल्या जवळच्या लोकांच्या त्याने 2 टोळ्या केल्या. तसेच शेरडे, मेंढरे, गुरेढोरे आणि उंट, गाढवे यांच्याही त्याने 2 टोळ्या केल्या. नदी उतरून पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता. परंतु नदी उतरून जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली. त्या माणसाने पाहिले की आपण याकोबावर मात करून त्याचा पराभव करू शकत नाही, म्हणून त्याने याकोबाच्या जांघेस स्पर्श केला. तेव्हा याकोबाचा पाय जांघेच्या सांध्यातून निखळला. मग तो पुरुष याकोबास म्हणाला, आता मला जप. परंतु याकोब म्हणाला, तू मला आशीर्वाद दिलाच पाहिजेस, नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही. तो पुरुष त्याला म्हणाला, तुझे नाव काय आहे? आणि याकोब म्हणाला, माझे नाव याकोब आहे. तेव्हा तो पुरुष म्हणाला, तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्रायल असेल. मी हे नाव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास. मग याकोबाने त्याला विचारले, कृपया तुझे नाव मला सांग. परंतु तो पुरुष म्हणाला, तू माझे नाव का विचारतोस? त्यावेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला. उत्पत्ती. याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला. त्याच्याबरोबर 400 माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे 4 गट पाडले. लेआ व तिची मुले यांचा एक गट, राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या 2 दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे 2 गट होते. याकोब स्वतः एसावा पुढे सामोरा गेला, म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता. आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने 7 वेळा भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले. एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि आपल्या बाहूंचा विळखा त्याच्या भोवती टाकून त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले. मत्तय. येशू गालिल प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्तय. येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, तुम्ही ऐकले असले की फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल. पण मी तुम्हास सांगतो की जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला अरे वेड्या असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल. म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले, तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदी पुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे. असे सांगितले होते की आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा आणि आपल्या शत्रूचा द्वेष करा, असे तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही असे कराल तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.
दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा, म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. मत्तय. कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हाला क्षमा करील. पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. मत्तय. नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला 7 वेळा क्षमा करावी काय? येशूने उत्तर दिले, मी तुला सांगतो, फक्त 7च वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा. योहान. प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीती करतो, देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने. देवाप्रती असलेली आमची प्रीती आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवू शकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत. कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो, आणि यामुळे आम्हाला जगावर विजय मिळाला. आमच्या विश्वासाने. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. दैवी प्रेम नेहमीच प्रत्येक मानवी गरजा पूर्ण करत आले आहे आणि नेहमीच पूर्ण करत राहील. सर्व मानवजातीला आणि प्रत्येक तासाला दैवी प्रेम सर्व चांगले पुरवते. कृपेचा चमत्कार प्रेमासाठी चमत्कार नाही. पदार्थाच्या काल्पनिक जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव, तसेच आपल्या निराशा आणि सततचे दुःख, आपल्याला थकलेल्या मुलांसारखे दैवी प्रेमाच्या कुशीत घेऊन जातात. नश्वर लोक ख्रिश्चन विज्ञानाची समज शोधू शकतात, परंतु त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय ते ख्रिश्चन विज्ञानातून अस्तित्वाचे तथ्य मिळवू शकणार नाहीत. याकोब एकटाच चुकीशी झुंजत होता, जीवनाच्या, पदार्थाच्या आणि बुद्धिमत्तेच्या नश्वर भावनेशी झुंजत होता, जे पदार्थात अस्तित्वात आहे आणि त्याच्या खोट्या सुख आणि वेदनांसह. तेव्हा सत्य आणि प्रेमाचा संदेश देणारा एक देवदूत त्याला दिसला आणि त्याच्या चुकीच्या शिरेवर किंवा शक्तीवर प्रहार केला, जोपर्यंत त्याला त्याची अवास्तवता दिसली नाही, आणि सत्याने त्याद्वारे समजून घेतल्याने त्याला दैवी विज्ञानाच्या या पेनियलमध्ये आध्यात्मिक शक्ती दिली. मग आध्यात्मिक सुवार्तिक म्हणाला, मला जाऊ दे, कारण दिवस उगवतो, म्हणजेच सत्य आणि प्रेमाचा प्रकाश तुझ्यावर उगवतो. परंतु कुलपिता त्याची चूक आणि मदतीची गरज ओळखून, त्याचा स्वभाव बदलेपर्यंत या गौरवशाली प्रकाशावरील आपली पकड सोडली नाही. जेव्हा याकोबाला विचारण्यात आले, तुझे नाव काय आहे, तेव्हा त्याने लगेच उत्तर दिले, आणि नंतर त्याचे नाव इस्रायल असे बदलण्यात आले, कारण राजकुमार म्हणून तो विजयी झाला होता आणि देव आणि माणसांसोबत शक्ती त्याच्याकडे होती. मग याकोबने त्याच्या सुटकाकर्त्याला विचारले, मला सांग, तुझे नाव सांग. पण हे नाव राखून ठेवण्यात आले कारण तो संदेशवाहक हा एक भौतिक प्राणी नव्हता, तर मानवाला दैवी प्रेमाचा एक निराकार देणगी होता. ज्याने स्तोत्रकर्त्याच्या शब्दात सांगायचे तर त्याचा आत्मा पुनर्संचयित केला, त्याला अस्तित्वाची आध्यात्मिक जाणीव दिली आणि त्याच्या भौतिक जाणीवेला फटकारले. अशा प्रकारे याकोबच्या संघर्षाचा परिणाम दिसून आला.
त्याने आत्म्याच्या आणि आध्यात्मिक शक्तीच्या समजुतीने भौतिक चुकांवर विजय मिळवला. यामुळे तो माणूस बदलला. त्याला आता याकोब म्हटले जात नव्हते, तर इस्रायल म्हटले जात होते, देवाचा राजकुमार किंवा देवाचा सैनिक, ज्याने चांगली लढाई लढली होती. देवावरील आपल्या श्रद्धेची प्रत्येक परीक्षा आपल्याला अधिक बळकट करते. आत्म्याने भौतिक स्थितीवर मात करणे जितके कठीण वाटेल तितकेच आपला विश्वास अधिक बळकट आणि आपले प्रेम शुद्ध असले पाहिजे. प्रेषित योहान म्हणतो, प्रेमात भीती नसते, तर परिपूर्ण प्रेम भीती घालवून देते. जो भीती बाळगतो तो प्रीतीत परिपूर्ण होत नाही. सर्व वेळी आणि सर्व परिस्थितीत वाईटावर चांगल्याने मात करा. स्वतःला जाणून घ्या आणि देव तुम्हाला वाईटावर विजय मिळविण्यासाठी बुद्धी आणि संधी देईल. प्रेमाच्या वेशात मानवी द्वेष तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे कृपेत वाढ होण्यासाठीची उत्कट इच्छा असलेली प्रार्थना, जी धीर, नम्रता, प्रेम आणि चांगल्या कृतींमध्ये व्यक्त होते. आपल्या स्वामीच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करणे हे त्याचे आपले योग्य ऋण आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींसाठी आपल्या कृतज्ञतेचा एकमेव योग्य पुरावा आहे. निष्ठावंत आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाह्य उपासना पुरेशी नाही, कारण त्याने म्हटले आहे, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. नेहमी चांगले राहण्यासाठी नेहमीचा संघर्ष म्हणजे सतत प्रार्थना. त्याचे हेतू त्यांच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादांमध्ये प्रकट होतात, आशीर्वाद जे जरी ऐकू येण्याजोग्या शब्दांत मान्य केले नसले तरी प्रेमाचे भागीदार होण्याची आपली पात्रता सिद्ध करतात. आपण देवावर प्रेम करू शकतो अशी फक्त विनंती केल्याने आपण कधीही त्याच्यावर प्रेम करू शकणार नाही. परंतु दररोज जागृत राहून आणि दैवी चारित्र्याचे अधिक आत्मसात करण्याच्या प्रयत्नात व्यक्त होणारे चांगले आणि पवित्र होण्याची इच्छा आपल्याला नव्याने घडवेल आणि घडवेल, जोपर्यंत आपण त्याच्या प्रतिरूपात जागृत होत नाही. आत्मप्रेम हे एका घन शरीरापेक्षा अधिक अपारदर्शक आहे. धीर धरणाऱ्या देवाच्या आज्ञाधारकतेत आपण प्रेमाच्या वैश्विक द्रावणात विरघळण्याचा प्रयत्न करूया. चुकीच्या दृढतेला स्वतःची इच्छाशक्ती, स्वतःचे समर्थन आणि स्वतःचे प्रेम, जे अध्यात्माविरुद्ध लढते आणि पाप आणि मृत्यूचा नियम आहे. जर स्वार्थाने दयाळूपणाला स्थान दिले असेल, तर आपण आपल्या शेजाऱ्यांकडे निस्वार्थपणे पाहू आणि आपल्याला शाप देणाऱ्यांना आशीर्वाद देऊ. परंतु आपण हे महान कर्तव्य केवळ ते पूर्ण करण्याची विनंती करून कधीही पूर्ण करणार नाही. आपल्या आशा आणि श्रद्धेचे फळ अनुभवण्यापूर्वी आपल्याला एक क्रॉस उचलावा लागेल. मानवी इंद्रियेसाठी महान चमत्कार म्हणजे दैवी प्रेम आणि अस्तित्वाची महान आवश्यकता म्हणजे माणसामध्ये स्वर्गाचे राज्य काय आहे याची खरी कल्पना मिळवणे. आपण आपल्या शेजाऱ्याचा द्वेष करतो किंवा देवाने त्याचे वचन सांगण्यासाठी नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल खोटा अंदाज लावतो तोपर्यंत हे ध्येय कधीही साध्य होत नाही. ख्रिश्चन विज्ञान माणसाला प्रवृत्तींवर प्रभुत्व मिळवण्याची आज्ञा देते. द्वेषाला दयाळूपणाने रोखा, वासनेला पवित्रतेने जिंका, सुडाने दान करा आणि फसवणुकीवर प्रामाणिकपणाने मात करा. जर तुम्हाला आरोग्य, आनंद आणि यशाविरुद्ध कट रचणाऱ्यांच्या सैन्याची काळजी घ्यायची नसेल तर या चुका त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच दाबून टाका. जर आपण भौतिक इंद्रियांच्या चुकांवर पुरेसा विजय मिळवला असेल आणि आत्म्याला नियंत्रणात ठेवू शकलो तर आपण पापाचा तिरस्कार करू आणि कोणत्याही मुखवटाखाली त्याला दोष देऊ.
केवळ अशा प्रकारे आपण आपल्या शत्रूंना आशीर्वाद देऊ शकतो, जरी ते आपल्या शब्दांचा असा अर्थ लावत नसले तरी. देव आणि मानवावरील प्रेम हे उपचार आणि शिकवण या दोन्हीमध्ये खरे प्रोत्साहन आहे. प्रेम प्रेरणा देते, प्रकाश देते, नियुक्त करते आणि मार्ग दाखवते. योग्य हेतू विचारांना पंख देतात आणि बोलणे आणि कृती करण्यास शक्ती आणि स्वातंत्र्य देतात. प्रेम सत्याच्या वेदीवर पुजारी आहे. दैवी प्रेमाने नश्वर मनाच्या पाण्यावर हालचाल करण्याची आणि परिपूर्ण संकल्पना तयार करण्याची धीराने वाट पहा. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी.